अंजलीजी, अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत। एका बाजूला आज कॅबिनेटची ही महत्त्वपूर्ण बैठक असताना पोस्ट कॅबिनेट देण्यात आलेली समज काय इशारा वाटतोय आपल्याला? अंजलीजी, मला कुठेतरी असं वाटतंय की आता ही लोकशाही बिलकुल उरलेली नाहीये। का? खरं तर मला अपेक्षित होतं की मुख्यमंत्री अतिशय स्ट्रॉंग अशी कारवाई करतील, कारण आता इथून दिल्लीला गेले, दिल्लीत अमित शहाना भेटले आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर माझी अशी अपेक्षा होती की काहीतरी ठोस निर्णय ते घेतील आणि कुठेतरी इतरांना धडा देतील की आता तरी तुम्ही शिस्तीत वागलं नाही तर तुम्हाला आम्ही बाहेर काढून टाकू। पण तसा कुठलाही मेसेज आज गेलेला नाही। बरं। आज पुन्हा असं वाटलंय की कुठेतरी यांना ते युती सरकार वाचवण्यासाठी कारण मला वाटतं एका माध्यमावर मी सकाळी आज बघितलं, त्याच्यात ते म्हणाले की अजित पवार म्हणतात जर शिवसेनेचा काढला तरच आम्ही आमचा काढू। म्हणजे याला काय बोलायचं? म्हणजे तुम्ही काही इक्वेशन आहे का ती, की दोन्ही बाजूला बॅलन्सिंग झालं पाहिजे, इकडे तिकडे गेला पाहिजे, किंवा आम्ही आता एक धनंजय मुंडेला काढलं तर दुसऱ्याला काढलं तर आमचे 2 विकेट डाऊन जाईल। हे सगळं जे आहे ना, हे अतिशय वाईट आहे। खरं तर जो जो चुकीचं काही करेल त्याला अनेक राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये एक राईट टू रिकॉल नावाचा प्रकार आहे। तर राईट टू रिकॉल म्हणजे काय की बाबा मेयर असो, सरपंच असो, या सगळ्यांना जर यांनी काम केलं नाही तर जनता यांना मतदान करून परत बोलवू शकते। खरं तर हे आमदार आणि खासदारांसाठी पण लागू केलं पाहिजे, पण आत्ताच्या घटकेला नाहीये। मला असं वाटतं की हे जर केलं ना तर अकाउंटेबिलिटी येईल। आतापर्यंत कुठेही आपल्याला अकाउंटेबिलिटी दिसत नाही। म्हणजे तुम्ही वाटेल ते करा, तुम्ही लोकांना मारा, कुटा, विधान भवनात जाऊन मारामाऱ्या करा, पैशाच्या भरलेल्या बॅगा आणा, तुम्ही डान्स बार चालवा, काय वाटेल ते करा, तुम्हाला काढता येणार नाही का? कारण जर शिवसेनेचा गेला तरच आमचा काढू आणि जर यांचा गेला तरच आम्ही काढू, ही जी सगळी गोंधळ जो आहे ना तो आता खरंच पावत नाहीये। जे सगळ्या मंत्र्यांच्या याद्या ज्या झाल्या, जनतेने आक्रोश केला, विरोधी पक्षांनी जाऊन राज्यपालांना भेटले, पण काहीच होत नाही। याचा अर्थ आपल्या सरकारचे हात बांधलेले आहेत। बरं, सरकारचे हात खरोखर बांधले गेलेले आहेत का? उत्तर मला अपेक्षित आहे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्याकडून। अवधूतजी, एका बाजूला पोस्ट कॅबिनेट नेमकं काय घडलं 20 मिनिटांमध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे, अधोरेखित करावं असं वाटतं की एका बाजूला समज देण्यात आलेली आहे आणि ही शेवटची संधी। मात्र शेवटची संधी मुख्यमंत्र्यांना का द्यावी लागते? एका बाजूला सुस्पष्ट कारभार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री कटिबद्ध असल्याचं ते सांगतात, तर दुसरीकडे आपल्या मित्रपक्षामध्ये असलेले जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांच्या वर्तनावरून एकदा नव्हे दोनदा मुख्यमंत्र्यांनी कान टोचलेले आहेत। मात्र तरी देखील अटी